नागपूर जिल्ह्यातील धामणा येथील अंजनाबाई वानखेडे विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसही देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपूर जिल्ह्यातील धामणा येथील अंजनाबाई वानखेडे विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रमेश सातपुते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा कंगाली उपस्थित होते। प्रमुख अतिथी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू सुपे, शाळेच्या सचिव रुपाली वानखेडे, सुनील कापसे, पांडुरंग क्षीरसागर, अविनाश चव्हाण, संतोष एलुरे, कल्पना मोरे, मंदा तेलहांडे, नंदा तिजारे यावेळी उपस्थित होत्या। येणाऱ्या 3 मार्चला 10वीच्या परीक्षेला सुरुवात होत असून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होऊन आपल्या शाळेचे व आईवडिलांचे नाव लौकिक करा, असं प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं। निरोप समारंभ म्हटला की आपल्याला निरोप घ्यायचा असतो। असा निरोप समारंभ आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा होत असतो। त्यातला आपला पहिला निरोप समारंभ। त्याचप्रमाणे जेव्हा मुलगी आपल्या सासरी जाते त्यावेळेस सुद्धा एक निरोप समारंभ होत असतो। पण प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा निरोप समारंभ होते तेव्हा आपण आपल्या पूर्व आयुष्यातून दुसऱ्या आयुष्यामध्ये जातो। पहिला अनुभव, त्या पहिल्या अनुभवातून आपण काही शिकतो आणि दुसरा अनुभव घेतो। प्रत्येक वेळा निरोप समारंभ घेतल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन होते, आपला विकास होते, आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळते। आपल्या शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे। निरोप समारंभ म्हणजे 6 वर्षापासून एकाच कुटुंबात एकाच परिवारात असलेले जेव्हा पराये होते तेव्हा त्यांच्या 6 वर्षातल्या आठवणी खरोखरच विचार करणार असतात। काही विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आयोजित करण्यात आलेला आहे। तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री, मी या शाळेमध्ये 5वी पासून आले आणि 5वी पासून ते 7वी पर्यंत मला एलोरे सर, वानखेडे सर आणि तेलांडा मॅडम आणि तिजारा मॅडम होत्या। त्यांनी ना खूपच चांगलं शिकवलं आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हस्तलिखित कलिका पुस्तकाचे विमोचन करण्यात आले। मनोज वानखेडे यांच्या वडिलांच्या प्रीत्यर्थ 10वीमध्ये प्रथम येणाऱ्याला रोख 500 रुपये व शील्ड तसेच दुसरा क्रमांक येणाऱ्याला 500 रुपये देण्यात येईल। या शाळेमध्ये दरवर्षीच हा पुरस्कार देण्यात येतो। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी टोंगे, युवराज कोल्हे व अरुण गायकवाड यांनी मोलाचं सहकार्य केलं। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।